नवरा बायको नाते कसे टिकवून ठेवावे? नवरा बायको नाते टिकण्यासाठी काय करावे? रामायणामधील राम सीता यांच्या नात्याचे रहस्य एकदा ऐका. 1. रामायण हे सर्वांना माहीतच आहे. राम आणि सीता यांची जोडी ही अविस्मरणीय आणि आदर्श आहे. श्रीराम यांनी एक पत्नी व्रत घेतले तर सीतामाता यांनी पतीसाठी वनवास भोगला. तर यांच्या नात्यातील काय रहस्य असेल की यांचे नाते इतके अतूट होते? या कलियुगात प्रत्येक नवरा बायकोने श्रीराम आणि सीतामाता यांच्यातील गुण स्वीकारले तर संसार तुटण्याचे प्रमाण कमी होईल. चला तर पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आचरणात आणल्या पाहिजे. 2. पती पत्नीमध्ये अहंकार नसावा. रामाने जेव्हा सीतेचा स्वयंवर चालू होता, शिवाचे धनुष्य तोडणाऱ्याशी सीतेचा विवाह होणार होता. ही अट सीतेचे वडील राजा जनक यांनी ठेवली होती. 3. अनेक राजे आणि वीरांनी प्रयत्न केले पण कोणीही धनुष्य हलवू शकले नाही. तेव्हा विश्वामित्र ऋषींनी रामाला आज्ञा दिली आणि म्हणाले, जा राम, धनुष्य उचल. श्रीरामाने प्रथम आपल्या गुरूंना नमस्कार केला. नंतर भगवान शंकराचे ध्यान करून नमन केले. धनुष्य उचलले आणि खेळण्यासारखे तोडले. या घटनेत एक बोध दडलेला आहे. 4. तात्विकदृष्ट्या समजून घेतल्यास धनुष्य हे अहंकाराचे प्रतीक आहे. जोपर्यंत आपल्यात अहंकार आहे तोपर्यंत आपण आपलं आयुष्य कुणासोबत घालवू शकत नाही. अहंकार मोडूनच वैवाहिक जीवनात प्रवेश करावा. पती पत्नीमध्ये अहंकार नसावा तरच जीवनात सुख शांती नांदू शकते. 5. पती पत्नीची एकमेकांवरील भक्ती आणि विश्वास. श्रीरामांना वनवासात जावे लागले आणि सीतेने वनवासात सोबत येऊ नये अशी त्यांची इच्छा होती. सीतेने आई कौशल्यासोबत अयोध्येत राहावे अशी त्यांची इच्छा होती. तसेच सीतेने जाऊ नये अशी कौशल्या मातेचीही इच्छा होती. श्रीरामसोबत वनवासात जायचे होते. 6. श्रीरामाने सीतेला समजावून सांगितले की वनात अनेक प्रकारच्या दुःखांना सामोरे जावे लागेल. भयंकर राक्षस असतील, साप असतील, जंगलातील ऊन थंडी पाऊस हे सर्व भयंकर असेल. अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागेल. राजकन्येला या सर्व संकटाचा सामना करणे शक्य नाही. 7. श्रीरामांनी खूप समजावले पण सीतेने श्रीराम आणि माता कौशल्या यांच्याजवळ आपले वनवासात जाण्याचे म्हणणे मांडले आणि श्रीरामासोबत वनवासात गेली. सीतेने श्रीरामाप्रती भक्तीची आणि विश्वासाची भावना दाखवली आणि तीही आपल्या पतीसोबत वनवासात गेली. या समर्पणाच्या भावनेमुळे श्रीराम आणि सीता यांचे वैवाहिक जीवन दिव्य मानले जाते. पती पत्नीमध्ये समर्पणाच्या भावनेनेच प्रेम टिकून राहते. 8. श्रीराम, लक्ष्मण, सीता यांना वनवासात जाताना गंगा नदी पार करावी लागली. त्यावेळी एका नाविकाने त्यांना नावेतून गंगा नदीच्या पलीकडे नेले होते. तेव्हा त्या नाववाल्याला देण्यासाठी श्रीरामाकडे काहीच नव्हते. 9. अशा स्थितीत जेव्हा सीतेने श्रीरामाच्या चेहऱ्यावर संकोचाचे भाव पाहिले तेव्हा सीतेला ताबडतोब आपली अंगठी काढून नाविकाला भेट म्हणून द्यायची इच्छा झाली. पण नाविकाने अंगठी घेतली नाही. वनवास संपवून परत येताना तुम्ही मला जे काही द्याल ते मी प्रसाद म्हणून स्वीकारेन असे त्याने सांगितले. यातून असा बोध मिळतो की प्रत्येक परिस्थितीत पती पत्नीने एकमेकांना समजून घेतले पाहिजे. 10. कोणत्याही प्रकारची परिस्थिती नवऱ्यावर आली तर पत्नीने समजून घेतलं पाहिजे आणि पत्नीवर कोणत्याही प्रकारची वाईट वेळ आली तर नवऱ्याने योग्य ती साथ दिली पाहिजे.
व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.